अपक्ष लढाला किती अडचणी आहेत, किती आरोप आपल्यावर होतात आणि ह्या सगळ्या आरोपातनं आमच्या कुटुंबातल्या महिलेने जावं अशी माझी इच्छा नव्हती आणि मी त्यांना विनंतीही केली होती. पण वहिनींचा हिशोब खूप सोपा होता. तर मला काहीतरी पाहिजे असतं तर मी घेतलं असतं पद. माझा नवरा आमदार होता, एमएलसी होता, खासदार होता, मंत्री होता, काहीतरी घेतलं असतं, महामंडळ घेतलं असतं, जिल्हा बँक चेअरमन झाले असते, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले असते, महापालिकेला मीच महापौर झाले असते, माझ्या पोरींना केलं असतं. केलं का? दोन्ही पोरींची चांगल्या ठिकाणी लग्न लावून पाठवून दिलं. स्वतः कुठलं पद मागितलं नाही, काही अपेक्षा ठेवली नाही. त्या म्हटल्या लोकांच्या इच्छेपुढे काही नाही. मी जगले ह्या लोकांनी. तुम्ही वहिनी मला सांगितलं, वहिनी म्हटलं अरे विशाल, माझा नवरा मेला त्या दिवशी माझं जग संपलं असं मला वाटत होतं, माझं आयुष्य संपलं असं वाटत होतं. कार्यकर्ते उगीच म्हणतात की वहिनीने आधार दिलाय, खरं नाही. वहिनी म्हणतात अहो